नमस्कार भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत तुकाराम बीज का साजरी केली जाते, त्यामागची खरी कथा काय आहे आणि हा पवित्र दिवस वारकरी संप्रदायात इतक्या भक्तिभावाने कसा साजरा केला जातो। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। फाल्गुन वद्य द्वितीया हा दिवस वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो, कारण याच दिवशी संत तुकाराम महाराज यांनी देहासकट वैकुंठ गमन केल्याची श्रद्धा आहे। देहू नगरीत इंद्रायणीच्या काठी जन्मलेले तुकाराम महाराज हे साधे व्यापारी होते, पण त्यांच्या अंतकरणात विठ्ठल भक्तीचा महासागर दाटलेला होता। आयुष्यात दुष्काळ, व्यापारात तोटा, कर्जाचा भार, कुटुंबियाचे निधन अशा अनेक संकटांनी त्यांना घेरले होते, तरी त्यांच्या ओठांवर विठ्ठल नाम कधीच कमी झाले नाही। तुका म्हणे माझे काही नाही, सर्व काही तुझे आहे, असे म्हणत त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन पांडुरंगाच्या चरणी अर्पण केले। हळूहळू त्यांच्या अभंगांनी महाराष्ट्रभर भक्तीची जागृती केली। लोक दुरून दुरून येऊन त्यांचे कीर्तन ऐकू लागले आणि देहू नगरी भक्तीच्या केंद्रस्थानी आली। असे सांगितले जाते की त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या वाणीमध्ये एक विलक्षण शांतता आली होती। ते वारंवार म्हणत, आता माझे काही काम नाही, पंढरीनाथा घेऊन जा मला। आणि जवळचे वारकरी समजू लागले की संतांना आपल्या जाण्याची चाहूल लागली आहे। फाल्गुन वद्य द्वितीयेला देहूत मोठा कीर्तन सोहळा आयोजित केला होता। टाळ मृदुंगाचा निनाद, ज्ञानोबा तुकारामाचा अखंड गजर आणि भक्तिरसाने भारलेले वातावरण। महाराज अभंग म्हणत उभे होते। चेहऱ्यावरती समाधान, डोळ्यात करुणा नव्हती तर परमानंद होता। आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेनुसार त्या दिवशी आकाशातून गरुडावर येऊन विठ्ठलाने त्यांना वैकुंठाला घेऊन गेले। काहींनी तेजस्वी प्रकाश पाहिल्याचे सांगितले जाते, काहींनी अलौकिक शांतता अनुभवली, पण सगळ्यांनी मान्य केले की तो क्षण साधा नव्हता। म्हणूनच त्या दिवशीला तुकाराम बीज असे नाव देण्यात आले, कारण संतांनी देह सोडला नाही तर देहासकट परमधाम गाठले, अशी वारकऱ्यांची अढळ श्रद्धा आहे। तुकाराम बीज म्हणजे केवळ स्मरण दिन नाही, तो संतांच्या शिकवणीचा, नामस्मरणाचा आणि वैराग्याचा उत्सव आहे। या दिवशी देहूत पहाटे काकड आरती होते। इंद्रायणी नदीत स्नान करून भक्त मंदिरात दर्शन घेतात। दिवसभर अभंग, कीर्तन, प्रवचन यांचा कार्यक्रम चालतो। दिंड्या निघतात, टाळ चिपळ्यांचा गजर अखंड सुरू असतो आणि वारकरी तुका म्हणे धावा विठ्ठला म्हणत भाव विभोर होतात। अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, साधे अन्न घेतात, घरात तुकाराम महाराजांचे अभंग वाचतात आणि संध्याकाळी आरती करून कुटुंबासह नामस्मरण करतात। तुकाराम बीज आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठी असली तरी नामस्मरण सोडू नये। देव नश्वर आहे पण नाम अमर आहे। संपत्ती, मान, कीर्ती हे क्षण भंगुर आहे, पण भक्ती शाश्वत आहे। म्हणूनच आजही लाखो वारकरी देहूत जमतात, संतांच्या पादुका डोक्यावरती घेतात आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतात। तुकाराम बीज साजरी करण्यामागचा खरा अर्थ म्हणजे संतांच्या शिकवणीला आपल्या जीवनात उतरवणे, अहंकार सोडणे, साधेपणा स्वीकारणे, परोपकार करणे आणि प्रत्येक श्वासात विठ्ठल नाम घेणे। कारण तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवले की देव दूर आकाशात नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे आणि जोपर्यंत ज्ञानोबा तुकारामाचा गजर आपल्या हृदयात घुमत राहील तोपर्यंत संत कधीच दूर जाणार नाहीत। तरी कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।